भावना प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आज भावनांची कक्षा आणि भावनेसंदर्भातला जेम्स लँग सिद्धांत या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर भावनांची कक्षा हे बघत असताना आपण बघतो की आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भावना अनुभवत असतो, त्याचा अनुभव घेत असतो आणि दिवसेंदिवस आपलं भावनांचं क्षेत्र वाढत असतं, कक्षा त्याच्या विस्तारत असतात. त्यामध्ये आपले जसे अनुभव वाढतात तसे वेगवेगळ्या भावना अनुभवांची त्यामध्ये भर पडत असते. ॲव्हेरिल या संशोधकानं जवळपास 500 विविध भावना अनुभवांची यादी तयार केली. या यादीमध्ये आनंद, भीती, साहस किंवा खिन्नता यासारख्या भावनांचा समावेश त्याने केलेला पाहायला मिळतो. आपण मूलभूत आणि महत्त्वाच्या अशा भावनांची यादी करणं हे एक मानसशास्त्रज्ञांना आव्हान आहे. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या आपल्या परीनं या भावनांच्या याद्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, भावनांची सूची बनवलेली पाहायला मिळते. पण काही संशोधकांना, अभ्यासकांना हे यादी करणं किंवा भावनांची अंग तयार करणं हे मान्य नाही. आपल्या भावनिक अनुभवांची विशिष्ट अशी एक श्रेणी आढळते असं काही जण मानतात. आणि भावनिक अनुभवांची ही एक उतरंड असते किंवा श्रेणी असते. या श्रेणीमध्ये विधायक आणि विघातक असे 2 प्रमुख गट आढळतात. आणि या 2 प्रमुख गटामध्ये पुन्हा छोट्या मोठ्या, लहान किंवा अरुंद भावनांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. काही संशोधकांच्या मते मूलभूत भावना म्हणून 2 गटामध्ये विभागणी केली जाऊ शकते. आणि या 2 गटाच्या कक्षा ज्या आहेत, तर एका बाजूला आनंद, राग, भीती, दुःख, उबग यासारख्या भावनांचा समावेश होतो, तर दुसऱ्या बाजूला आश्चर्य, अपराध, आनंद, घृणा, तिरस्कार यासारख्या भावनांचा समावेश केलेला त्यामध्ये पाहायला मिळतो. जगभरातील विविध संस्कृतीमधील भावभावनांचं वर्णन करणं आणि त्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करणं हे एक आव्हान आहे. आणि आपण बघितलं की वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भावनांचा अर्थ हा काढलेला पाहायला मिळतो. आपण जे भावना अनुभव आहेत ते केवळ त्या संस्कृतीतील व्यक्तीपुरतच मर्यादित आहेत असं नाही, तर हे अनुभव जगमान्य असलेले, आपल्याला सार्वत्रिक असलेले पाहायला मिळतात. भाषिक उपयोगाच्या दृष्टीनं त्यांचं वर्गीकरण, त्याचं सूचीकरण सुलभ व्हावं असा एक विचारप्रवाह अभ्यासकामध्ये असलेला पाहायला मिळतो. आपण जे भावनिक अनुभव घेतो त्यामुळे व्यक्तीचं अंतरंग पूर्ण ढवळून निघतं. भावना अनुभव जे आहेत हे विविध स्वरूपात असतात. काही अनुभव आपल्याला हवेशी वाटत असतात, काही अनुभव आपण टाळण्याचा प्रयत्न करत असतो. हव्या असणारे जे सुखद भावना असतात त्या धनात्मक भावना असतात आणि जे नको असणारे दुःखद भावना असतात त्या ऋणात्मक असतात. अशा धनात्मक आणि ऋणात्मक अशा 2 विभागात सर्वसाधारणपणे सुद्धा या भावनेचं वर्गीकरण केलं जातं. आता भावनाविषयक सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. भावनाविषयक सिद्धांत जे आहेत, तर शारीरिकदृष्ट्या जेव्हा व्यक्तीस भावनिक अनुभव येतो तेव्हा आपली स्वायत्त मज्जासंस्थेतील सहानुभूती मज्जासंस्थेमार्फत आपल्यामध्ये उत्तेजित अवस्था ही निर्माण होते. आपली स्वायत्त मज्जासंस्था जी आहे, ॲटोनॉमस नर्वस सिस्टम, तर त्यातला सिम्पॅथेटिक जो भाग आहे हा भावना अनुभवामध्ये ॲक्टिव्ह होत असतो. आणि तो ॲक्टिव्ह झाल्यामुळं आपल्या शरीराअंतर्गत आणि शरीराबाह्य हे अनेक प्रकारचे बदल घडून येत असतात. म्हणजे त्यामध्ये आपलं हृदयाचं स्पंदन वाढतं, श्वसनाची गती वाढते, डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात, अंगाला घाम येतो, तोंडाला कोरड पडते, पचनसंस्थेचं कार्य कोलमडतं इत्यादी सगळे बदल जे आहेत, तर हे भावनिक अनुभवाच्या वेळी हे निर्माण झालेले पाहायला मिळतात. हे सर्व बदल जे शारीरिक बदल आहेत ते हे भावनिक अनुभवाच्या वेळी हे निर्माण होत असतात. आणि त्यावरून आपल्याला असं म्हणता येतं की आपली सहानुभूती मज्जासंस्था आहे जी आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम,
ही भावनिक अनुभवाशी संबंधित असते आणि आपले प्रेम, राग, द्वेष, मत्सर, भीती, आश्चर्य यासारख्या विविध ज्या भावनिक अनुभव आहेत त्यांच्या मुळाशी आपल्या शरीरातील सहानुभूती मज्जासंस्था ही संबंधित असते. त्याचं नियंत्रण त्या भागाकडून होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला येणारे अनुभव आणि शारीरिक बदल याबाबत मानसशास्त्रामध्ये वेगवेगळे विचारप्रवाह आढळतात. म्हणजे काहींचं मत असं आहे, काही अभ्यासक असं म्हणतात की अगोदर शरीरामध्ये बदल घडून येतात आणि हे बदल घडून आल्यामुळं आपण त्याला विशिष्ट प्रतिक्रिया देतो, त्याला आपण विशिष्ट भावनेचं नाव देतो. याउलट काही म्हणतात की अगोदर भावनिक अनुभव येतो आणि भावनिक अनुभव आल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शारीरिक बदल हे घडून येतात. असे उलटसुलट विचारप्रवाह अभ्यासकामध्ये पाहायला मिळतात. ह्या विचारप्रवाहांनाच आपण भावनेचे सिद्धांत असं म्हणतो. आपण काही भावनेचे सिद्धांत अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत जेम्स लँग यांचा सिद्धांत. आता जेम्स लँग यांचा सिद्धांत जो आहे तर जेम्स लँग अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जेम्स लँग आणि हा जेम्स लँग जो आहे हा कार्यवादी दृष्टिकोनाचा जनक म्हणून ओळखला जातो. त्याला भावनेचा सर्वसामान्य सिद्धांत मान्य नाही. आता भावनेचा सर्वसामान्य सिद्धांत काय आहे तर सर्वसामान्य सिद्धांत असा आहे की पहिल्यांदा आपल्याला ज्या वेळेला एखादा उद्दीपक दिसतो किंवा एखादं आपल्याला उद्दीपित करणाऱ्या प्रसंगाचं आपल्याला संवेदन होतं त्यावेळेला पहिल्यांदा जे आहेत आपल्यामध्ये शारीरिक बदल घडून येतात आणि शारीरिक बदल घडून आल्यामुळं त्याला अनुसरून आपल्याला जे काही प्रतिक्रिया येतात त्यामुळे जे काही वाटतं त्याला आपण भावना म्हणतो. यालाच आपण भावनाविषयक सर्वसामान्य सिद्धांत असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला भीती वाटते आणि भीती वाटल्यानंतर हात पाय थरथरू लागतो. म्हणजे पहिल्यांदा भावनिक अनुभव येतो आणि नंतर शारीरिक प्रतिक्रिया किंवा बदल घडतात असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. हा विचार हा विल्यम जेम्स याला मान्य नाही आणि त्याच्या मते सर्वप्रथम शरीरातील हालचाली किंवा प्रतिक्रिया घडतात आणि त्यामुळे जे काही वाटतं ते म्हणजे भावना असं त्यानं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा बरोबर भावनाविषयक जो सर्वसामान्य सिद्धांत आहे त्याच्या उलट या जेम्स लँग यांनी आपला विचार मांडलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा शारीरिक बदल घडतात आणि शारीरिक बदल घडल्यामुळे जे काही वाटतं त्याला त्यांनी भावना असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण बघितलं की कुत्रा आपल्याला दिसला, भुंकणारा कुत्रा आपल्या अंगावर येतो आहे असं वाटलं तर कुत्रा पाहताच आपण पळून जाण्याची क्रिया करतो आणि पलायनाबरोबरच इतरही काही शारीरिक बदल आपल्यामध्ये घडत असतात आणि हे बदल घडल्यामुळं जे काही वाटतं त्याला भावना असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुत्रा आपण बघितला तर कुत्रा वाटल्यामुळं अंग थरथरायला लागतं, आपण पळायला लागतो आणि हे सगळं झाल्यामुळं मला भीतीची भावना आपल्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा शारीरिक बदल घडतात आणि शारीरिक बदल घडल्यामुळे जे काही वाटतं त्याला आपण भावना असं म्हणतो. तर हा विचार जेम्स लँग यांनी सांगितलेला आहे. तर विल्यम जेम्स याचा हा सिद्धांत याच्या सिद्धांतास 1885 साली कार्ल लँग यांनी मान्यता दिली, पुष्टी दिली आणि म्हणून या सिद्धांताला जेम्स लँग थेरी किंवा जेम्स लँग सिद्धांत असं म्हटलं जातं. जेम्स लँग सिद्धांताची जी मूळ कल्पना आहे ती मूळ कल्पना अशी आहे की प्रथम आपण शरीरांतर्गत आणि शरीराबाह्य बदल घडतात. म्हणजे हृदयाची धडधड वाढणं, घसा कोरडा पडणं, हातापायाला घाम येणं, स्नायूंचं आकुंचन प्रसरण होणं, डोळे विस्पारणं किंवा डोळे मिटणं यासारख्या क्रिया ज्या आहेत, हाताच्या मुठी आवळणं यासारख्या शरीरांतर्गत आणि शरीराबाह्य क्रिया जी आहेत ह्या पहिला घडून येतात आणि नंतर भावना अनुभव पूर्ण होतो. म्हणजे या हालचालींची बदलांची जेव्हा मेंदूला जाणीव होते आणि त्यामुळं आपल्याला भावनांचा अनुभव मिळतो असं ह्या जेम्स लँग या सिद्धांताची मूळ कल्पना आहे.
या सिद्धांताचं परीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं, काही या सिद्धांतावर बरेच आक्षेप झालेले आहेत. त्यापैकी काही आक्षेप हे आपल्यापुढं मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे, ज्या व्यक्तींच्या मेंदूपर्यंत शारीरिक हालचाली संबंधी संदेश पोहोचवले जात नाहीत त्यांनाही भावनात्मक अनुभव येतो. म्हणजे जेम्स लँग असं म्हणतात की शरीरांतर्गत आणि शरीराबाह्य बदल ही बदलाची जाणीव मेंदूपर्यंत होते आणि मेंदूमध्ये ती जाणीव झाल्यानंतर आपल्याला भावनिक अनुभव येतो असं म्हटलेलं आहे. पण प्राण्यामधील मेंदूकडे जाणाऱ्या मज्जातंतूचा मार्ग हा शस्त्रक्रियेनं काढून टाकल्यानंतर सुद्धा त्या प्राण्यांना भावनिक अनुभव आले. म्हणजे भावनिक अनुभव जे आहेत, म्हणजे मेंदूपर्यंत शरीराचे संदेश पोचवले नसताना सुद्धा आपल्याला भावनिक अनुभव येतो. म्हणजे जेम्स लँग यांनी मांडलेला विचार या ठिकाणी चुकीचा असलेला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरं जे आहे तर मज्जारज्जू दुखापत झालेल्या लोकांना पूर्वीप्रमाणे अनुभव येत होता. म्हणजे आपण ह्या लोकांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं पाहायला मिळालं की ह्या मज्जारज्जूला दुखापत होऊन सुद्धा यांना भावनिक अनुभव येत होता. किंवा अपघातामध्ये घोड्यावर पडलेल्या स्त्रीच्या सहानुभूती मज्जासंस्थेचे मेंदूशी जोडलेले मज्जातंतू निरुपयोगी झाले तरी सुद्धा तिचं भावनिक विश्व व्यवस्थित होतं. म्हणजे सहानुभूती भाग जो आहे हा याचा आपल्या म्हणजे त्याच्याशी मेंदूचा संपर्क नसताना सुद्धा भावनिक विश्व त्या महिलेचं व्यवस्थित होतं. म्हणजे काही चौथं सांगितलेलं आहे की जे चित्रपटात किंवा अभिनय करणारे जे कलाकार आहेत तर अभिनय करताना त्यांच्याशी अनुरूप अशा कोणत्याही भावना प्रत्यक्ष त्यांच्या मनामध्ये येत नाही. ते प्रत्यक्ष दाखवतात पण त्यांच्या मनामध्ये येत नाही. म्हणजे शरीराबाह्य बदल जरी घडले तरी भावना निर्माण होत नाहीत असं कलाकारांच्या बाबतीत पाहायला मिळतं. आणि पाचवं आहे की कृत्रिमरित्या आंतरेंद्रियामध्ये परिवर्तन घडवून आणल्यानंतर सुद्धा भावना निर्मिती होतेच असं नाही. म्हणजे काही जणांना उत्कृष्ट अंतःस्रावाचे ॲड्रेनलिनचे इंजेक्शन दिलं तरी त्या लोकांच्यामध्ये कोणताही भावना अनुभव निर्माण झालेला नाही. आणि सहावं आहे की भावनिक अनुभव हे केवळ बाह्य उद्दीपकाशी निगडीत असतात असं नाही, तर एकूणच समग्र परिस्थितीच्या अनुभवामुळे भावनांची निर्मिती होत असते असं पाहायला मिळतं. म्हणजे ऐकून पाहिलं तर जेम्स लँग सिद्धांतामध्ये केवळ शारीरिक बदलांना महत्त्व दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आणि हे जे वरील सगळं परीक्षणामध्ये आक्षेप घेतलेले आहेत त्याची समाधानकारक उत्तरं ह्या सिद्धांताद्वारे मिळत नाहीत आणि त्यामुळं हा सिद्धांत पूर्णपणे विश्वसनीय असा आपल्याला दिसून येत नाही. तर आपण या ठिकाणी भावनेचा जे